घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळालीच पाहिजे, अन्यथा जलसमाधी आंदोलनाचा इशारा। पैठण तालुक्यात वाळू वितरणाच्या मुद्द्यावरून आता आंदोलनाची भूमिका घेण्यात आली आहे। पैठण तालुक्यातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत। या संदर्भात तहसीलदार पैठण यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन पाठवून सर्व पात्र लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देणे, वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणणे आणि अवैध वाळू उत्खननाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान प्रशासनाने तातडीने योग्य कार्यवाही न केल्यास येत्या 8 जून रोजी सकाळी 11 वाजता जलसमाधी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। या निवेदनावेळी अनिल राऊत, किशोर शिरवत, साईनाथ कर्डिले यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। आर्यव्रत न्यूज मराठी, पैठण। आज पैठण तहसील कार्यालय येथे सर्व सामाजिक संघटना, त्यामध्ये छावा संघटना असतील, संभाजी ब्रिगेड असतील, मराठा सेवा संघ आहे, अखिल मराठा महासंघ आहे आणि शेतकरी संघटना, या सर्व संघटना मिळून आज आम्ही पैठण तालुक्यामध्ये जो घरकुल मोफत वाळू घरकुल लाभार्थ्यांना मिळणार आहे त्याचा जो अंधाधुंदी कारभार चालला आहे त्याविरोधात आज निवेदन दिलं आहे। पैठण तालुक्यामध्ये असा काही विषय आहे की 16,000 लाभार्थी घरकुलचे लाभार्थी आहेत आणि यामध्ये 16,000 लाभार्थ्यांमध्ये आमचं सर्व संघटनेचं आणि सुजाण नागरिकांचं हेच म्हणणं आहे की हा जो मोफत रेती वाळू वितरण आहे हे त्या लाभार्थ्यांना मिळालंच पाहिजे, ह्या मताचेच आम्ही आहोत। परंतु काही समाजकंटक असतील किंवा आपण दूषित वातावरण करणारे असतील असं म्हणू की त्यांनी अशी अफवा उठली की तुम्ही घरकुल मोफत वाळू जी मिळत आहे घरकुल लाभार्थ्यांना की त्याच्या विरोधात तुम्ही सगळं करताय। परंतु आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब पैठण यांना आणि जिल्हाधिकारी व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की घरकुल लाभार्थ्यांना शासनाची मोफत वाळू मिळावी, परंतु त्यांच्या आडून जो काही काळा बाजार होतो आहे वाळूचा तो थांबविण्यात यावा। जे वाळू माफिया आहे, अवैध वाळू माफिया जे आहेत आणि यामधून जे काळा बाजार करतायत त्याबरोबर ज्यांचं चांग भलं होत आहे या सर्वांच्या दोषीवरती कारवाई करावी। त्यामध्ये महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल आणि आणखीन यांना जे पाठीशी घालणारे जे अधिकारी असतील त्या सर्व अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करावी। विना नंबर जे हवा आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी। या सर्वांना कुठलीही सुटका देऊ नये आणि याबरोबर पैठणमध्ये जे आतापर्यंत त्रस्त झालेले गोदामई यांनी वरबडून काढले अक्षरशः, परंतु तरी यांची हाव काही मिटत नाही आहे। घरकुल लाभार्थ्यांच्या नावाखाली यांनी जो अंधाधुंदी कारभार चालवलेला आहे तो तात्काळ बंद झाला पाहिजे आणि जे खरे लाभार्थी आहे घरकुलचे त्यांनाच ती वाळू भेटली पाहिजे ह्या मताचे आणि ह्या निवेदन हेच मत घेऊन आम्ही आज यांना निवेदन दिलेलं आहे। येत्या 8 जून 2026 वार सोमवार रोजी सकाळी 11 वाजता आम्ही जलसमाधी आंदोलन सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने पुकारत आहोत आणि तसा इशारा आम्ही प्रशासनाला दिलेला आहे। जय जिजाऊ जय शिवराय। आणि दोषी अधिकारी जे काही असतील त्यांना कुठलीही प्रकारची माफी नाही, त्यांच्यावर कारवाई होण्यासाठीच हे आंदोलन राहणार आहे। याला कुठलेही पाठीशी घालणारे जे आहे वाळू माफिया नाही, यांना पाठीशी घालणारे जे अधिकारी आहे त्यांना माफी नाही।